नेहमी मी बोलतो, तुम्ही ऐकता. विषय वेगवेगळे असतात. जागा तीच आहे, माणसंही तेच आहे, ऐकणारेही तेच आहेत आणि बोलणाराही तोच. फक्त विषय एवढा आहे की माझं शेवटचं भाषण हे 13वं वर्ष आहे माझं आश्रम शाळेत. बाळांनो, आता मी मशाल सर याप्रमाणे म्हटले, मी अशा शाळेत सेवा केली की ती आधी शाळा पुराची आहे. आम्ही 5 वर्ष मी मुलात झोपायचो. माझं सगळे, माझ्या पॉट टाकण्यापासून, माझ्या भाजी बनवण्यापासून, माझ्या आंघोळीच्या पाणीपासून मी सगळं मुलात 24 तास असायचं. आणि मला एवढी मुलांची सवय झाली होती की मला घरी गेलं ते माझ्या तोंडातून आज्या, नाग्या हेच नाव निघायचं. तर जेवढं माझ्या मनावर त्यांनी बिंबवलं होतं की सर तुम्ही आमच्यातलेच आहात, वेगळे नाही. तिथून बदली केली, राजूर प्रकल्पामध्ये आलो, करंदी ती समावेश झाली. पोहण्याला म्हणून पोहण्याला मी फार, जसं मी इच्छा गावांना दिलं, माझी पहिली शाळा आहे की जिथे मी नोकरीचं गाव सोडून राहतो. बाकी मी माझी सर्व सेवा नोकरीच्या गावी राहूनच, कारण एकटा माणूस होता, जायचं कुठं यायचं कुठं. आणि माझ्या आईनंतर जर मला मायेने कोणत्या संस्थेने, कोणत्या व्यक्तिमत्वाने खाऊ घातलं असेल ती माझी आश्रम शाळा. बाळांनो, आज 2007 पासून शिक्षणानिमित्त, अन्य कारणानिमित्त मी बाहेर आहे. जीवनातले 17 वर्ष मी कुटुंब सोडतो. पण या 17 वर्षामध्ये मला खरंच सांगतो, देवासारखे माणसं. मी देवासारखं का म्हणतो माहिती? देव काय करतो? भुकेल्याची भूक जाणतो, तहानल्याची तहान जाणतो. अडचणी कधी निर्माण झाल्या तर एखाद्या देवरूपी माणसाला दत्तक म्हणून उभा करतो. आणि हे सर्व घटना माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या लोकांनी केल्या. आता मी जेव्हा इथं प्रमोशन घेऊन आलो पदवीधर, तर तत्पूर्वी माझा जिल्हा परिषद रत्नागिरीला नंबर लागला होता. माझ्या मित्राकरता मी पेपर दिला आणि पवित्र पोर्टल मार्फत मला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गोविंद पांगराशेत ही शाळा भेटली. मी ती शाळा पाहायला गेलो. 5वी पर्यंत शाळा, 9च मुलं. आणि मी गेल्यानंतर वसावे सर्वजण नंदुरबारचे ते कार्यमुक्त होणार होते आणि मुख्याध्यापक 4 वर्ग 10 किलोमीटर रेंज नाही. अशा परिस्थितीत माझ्या डोळ्यासमोर आली आणि हे पाहून आलो. फक्त तेव्हा आदरणीय आमचे होते आणि ते म्हणले की कदम सरांचे बदली झाली. कोरोनाच्या आधी जस्ट 6 महिन्याचा काळ. पूर्ण शाळा खाली आली, रडत सुटली. म्हणलं बाळांनो, फक्त शाळा पाहून आलो. कारण मला कोणतीही खाली जायचं म्हटलं तर एक आंबेनळी घाट पार करावा लागेल, एक वरंडा घाट पार करावा लागेल किंवा आंबा घाट पार करावा लागेल. त्या घाटात जेवढा वेळ जाईल तेवढ्या वेळेत मी इथून माझ्या घरी जायचं. म्हणून मी तो निर्णय सोडला. यथावकाशात तो निर्णय वरच्या कुठल्याही पथरावरच्या भागात जिल्हा घेतला असता तर मी त्यावेळेस गेलो. बाळांनो, इथे आल्यानंतर मला एक सगळ्यात चांगलं असं काय वाटलं तर प्रथमतः तुम्ही आहातच, परंतु माझ्यासारख्या एका घर असून संन्यासाला आणि राहायला जागा असून फकीराला इतकं निस्नात प्रेम दिलं माझ्या स्टाफने. बाळांनो, जेव्हा 9ची शाळा झाली ना तेव्हा मला सकाळच्या डब्याच्या समस्या उद्भवून गेली. कारण जिथे मी डबा लावला होता त्या त्यांचे लहान लहान लेकरं होते, जॉईंट फॅमिली होती. त्यांना सकाळी 8, 8:15 चपात्या बनवून देणं शक्य होत नाही. बाळांनो, एक वर्ष आता कितीतरी काळ झाला, त्यापूर्वीचा काळ. माझ्या सहकार्याने मला, मी घर सोडून राहतोय आणि हॉस्टेलच्या चपात्या किंवा मेसच्या चपात्याचे दुःख मला ह्या शाळेने दूर केलं. आणि ज्याच्या म्हणतात ना
सबसे बड़ा मजहब भूखुजी साहब उसका भगवान दुखी हो. तर सगळ्यात मोठा प्रश्न हा पोटाचा. आणि पोटाचा प्रश्न जिथे मिटवला जातो तो माझा देव आणि तो देव मला ह्या शाळेत. बाळांनो साहजिकच मी रात्री खूप रडलो, कालही खूप रडलो, आज सकाळपासून रडतोय. बाळांनो विरहात त्यावेळी डोळ्यातून अक्षू म्हणजे अश्रू येणे स्वाभाविक असतं. सर म्हणल्याप्रमाणे सरांना खाली बोललो, तुम्हाला प्रत्येक वर्गात जाऊनही बोललो. बाळांनो हे माझे स्वल्पविराम आहे, माझ्या जीवनाचा पूर्णविराम नाही. स्वल्पविराम म्हणजे वाक्य वाक्य जोडत जाते. मला अजून लई वाक्य जोडायचे आहे. माझ्या गोर गरीब जे विद्यार्थी असतील त्यांच्याकरता मला फार काही अजून करायचं. आतापर्यंत केलं नाही केलं ते मला माहिती नाही. कारण मला माहिती की 300-300 रुपये रोजाने 500-500 रुपये रोजाने शेतात राबणारी बाई ही दिवसभर जर आवनी वक्ती राहिली तर पाण्यात उभं राहावं लागतंय. त्या माऊलीला तेव्हा 500 रुपयाचं मोल जाणते. त्या तुलनेत भगवंताने माझ्या हातात ज्ञानदानासारखं अत्यंत पवित्र कार्य मला लाभून दिलं. कुठे कमी कुठे जास्त होत असतं, परंतु बाळांनो एक लक्षात घ्या, त्या शाळेचे माझ्यावर आभाळा एवढे उपकार. आणि मी ढवळे आबाला आणि ढोले सरला सारखं म्हणायचो की आबा, ढवळे सर माझे क्लासमेट, आबा काही करले का माझी शेवटची शाळा पैठण असते. मला परत पैठण आश्रमशाळा दुसऱ्या आश्रमशाळा जायची वेळ येऊ. आबा का म्हणाला? म्हणलं हे बघा, तू आज मसवंदीला गेलाय, मसवंदीच्या लेकरांचे अनुभव. काल मला मीटिंगला घेतला मला आम्ही सोबत जेवढे म्हणला सचिन आज एक पैठण म्हणलं का माझा हात वर येत का? तर तेवढी आत्मीयता ह्या पैठणच्या लेकरांनी आम्हा सर्वांना दिली बा. आणि हे सांग ही आत्मीयता काळाच्या ओघात दमन होईल पण विसरली मात्र जा. आणि इथे माझं नाव टाकलं, मी भांगरे मावशीच्या आजीच्या कार्यक्रमाला सहज बोलून गेलो होतो ना. आता बोलून म्हणजे बोलण्याच्या वगैरे ते बोलावं लागतं. आणि म्हणतात ना अबोध मनाची कल्पना जर युनिव्हर्समध्ये फेकली म्हणजे विश्वाकडे फेकली तर सिग्मंड फ्रायड म्हणतात किंवा जोसेफ मर्सी म्हणतात की तीच कल्पना पुन्हा तुम्हाला रिव्हर्स होऊन भेटते. आणि मी सहज म्हणून गेलेलो की जाळून सर तुमच्या निरोपाच्या आधी माझा निरोप व्हावा. आणि सुदैवाने म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा माझ्या प्रयत्नाला यश आलं. आणि मी काय ते चांगलं केलं असेल एक दिवसात मला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि कार्य. मी सकाळी 5 वर्गात गेलो. सर दुःखाने सांगावं वाटतंय की काही मुली 3 दिवसापासून जेवले नाही. आणि हे असं व्हायला नव्हतं. जेव्हा मला गोष्टी कळल्या की काही नाश्ता करत नाही, काही जेवत नाही. बाळांनो तुम्ही चांगलं असणं म्हणजे सरांचं समाधान आहे. कदम सर जातील 3 दिवस जेवायचं नाही, ते कदम सरांना आवडेल का? अजिबात आवड. कदम सर तुम्हाला गादीवर दवाखान्यात पाहू शकतील का? तर अजिबात. हे तुम्हालाही माहिती. आणि दवाखान्यामध्ये सगळ्यात जास्त सहवास दुर्दैवाने मीच आहे जोपर्यंत माझा गेला. कारण त्याला कारण एक होतं. आदरणीय सरांना मी नेहमी म्हणायचो, सर बाकीचे सगळे कुटुंबावाले आहेत, त्यांचे लहान लहान लेकरं आहेत, घरी फॅमिली आहे, मी एकटाच आहे. शाळेत झोपलो काय, दवाखान्याच्या बेंचवर झोपलो काय, किंवा नाशिकला झोपलो काय, मला घरून फोन येणार आहे का? घरी येणार आहे नाही येणार. त्यामुळं सरांनी माझ्या विनंतीला शक्य तेवढा मान दिला आणि मला ती सेवा करण्याची संधी दिली. आणि बाळांनो खरं सांगू का, इथून पुढच्या आयुष्यामध्ये मी खूप काळजीपूर्वक बोलतोय आणि अनुभवाने बोलतोय. तवऱ्यासारखी आर्थिक गरिबी मी कुठे पाहिली नाही. आणि इथल्या शाळेसारखी आज्ञाधारकत्व आणि आपलेपणा मी कुठे पाहिजे. आणि मला शंका आहे
इथून पुढच्या माझ्या जीवनात मला असे लेकर, अशी शाळा आणि भावासारखे असे सहकारी मिळतील. 90% सर नाही म्हणणार. मी किती चांगला वागलो, समोरचे चांगले तेवढे पाहिजे. चांगुलपणा फक्त एकट्या जनामध्ये असून चालत नाही, तो समोरच्या हे मध्ये असावा लागतो. तेव्हा नातं कोणतेही उद्योग. आदरणीय नेसरांचे मी विशेष आभार मानतो. का मानतो? 2 कारण, जे अनेक कारण आहेत. पहिलं कारण की सर कोरोना काळ होता, त्यावेळेला इंग्लिशचे शिक्षक होते. त्यावेळेस आदरणीय सुबेश साहेबांनी डायरेक्ट आमच्या नावाला प्रेमपत्र काढलं की तुम्ही 10वीला इंग्लिश शिकवायला जा. मी 20 सप्टेंबरला हजर झाला, मग 22 सप्टेंबरला हजर झालो. म्हणून लगेच माझं रामभाऊ तावशेकर यांचं पत्र काढलं. ती एक चॅलेंज होतं सर माझ्या. मला गणित विज्ञान हा माझा अत्यंत आवडीचा विषय, बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षेमुळे. इंग्लिशही होतं पण एवढं काही नव्हतं. आणि त्यानंतर मी इंग्लिशला सुरुवात केली. माझ्या आता जे 14वीला बॅच आहे, जी मग छाया पोटकुले आणि समीक्षा भांगरे यांची बॅच, ती बॅच माझी 10वीला मी पहिले शिकवली. आणि जी आता 11वीला गेली बॅच, ती माझी या शाळेतली पहिली बॅच. की त्यांना मी पाहिजे नाही, त्यांनी मला पाहिजे. कोरोनाचा काळ होता. आणि इथं नंतर सर आता मी मुकिंद सर असतील सगळ्यांनी, मला मी माध्यमिकचा नाहीये तरी मी माध्यमिकला शिकवतोय असं कधी वाटलं नाही. ते सर्वांच्या सहकार्य. आणि तुम्हाला माझं एक आता मी रडणार अजिबात नाही, कारण मला ते प्रकर्षाने जाणवलं की जेव्हा मी सकाळी वर्ग पाहिजे, मग वाटलं रडणारे रात्री ठेवा तर श्वसनक्रिया वाढून चक्कर यायची शक्यता असते. मेडिकल सायन्स सांगतात किंवा डायरेक्ट तिथेपर्यंत जायचं नाही. मी लांब गेलो म्हणजे वापस येणार नाही का? पण डोंगराआड गेलेला माणूस वापस कधीही येतो, मातीआड गेलेले माणसं येतात. आणि मी तर फक्त डोंगरा पलीकडे गेलो. तुम्ही कधीही मला साथ घाला, आवाज द्या. तुम्हाला असं वाटतं का की आम्ही कदम सरांना बोलवल्यावर कदम सर येणार नाही? येतील का नाही येतील? अरे बाबा येतील का नाही येतील? येतील ना. मग जो माणूस तुमच्याकरता कधी येणार आहे त्याला हसत चांगल्या चेहऱ्याने न दिला पाहिजे का नाही पाहिजे? पण असं वाटतं तुम्हाला एखाद्या झाडाची फांदी तुटून पडली, त्या झाडाला दुःख होतं का? नाही. तुटलेल्या फांदीला बघा, ती रुची गाळते. रुची ती तुटलेली फांदी सुद्धा रडत असते, पण रडणं फक्त झाडाचं कळतं, त्या फांदीचं कळत. मला माहिती आहे माझ्या आतमध्ये असा भावनांचा अत्यंत कल्लोळ माजलेला आहे. परंतु हे सगळं तुमच्या प्रेमामुळे झालेलं. लक्षात धरा, तुम्ही जर मला आता माय शब्द मी म्हणण्यामागचं कारण सर वामनराव निंबाळकरांची माय कविता होती. आणि जेव्हा ते लेकरांसाठी लाकडं आणायला जातील आणि लेकर ते दारात वाट पाहत बसतात आणि त्या मायला साप चावतो आणि साप चावल्यानंतर ती माय मरून जाते आणि ह्या लेकरांची माय परत कधी येत. मी घरापासून लांब राहतो. जर वामन निंबाळकरांची कविता ती ऐकली असेल, वाचली असेल तर पहा. म्हणून त्या लेखकाला सतत डोक्यावर लाकडाची मोळी वाहून जाणारी प्रत्येक माय माऊली त्याची आई बनते. म्हणून तुम्हाला प्रत्येक लेखकाला मी माय म्हणायचो, कारण माझी माय माझ्या जवळ. आता माय असायला मोठं असं असतं का? तसं असतं तर 9 वर्षाच्या मुक्ताईने 14च्या वर्षात जगलेल्या चांगदेवाला शिष्यत्व दिलं. त्यामुळे सगळे तुम्ही माझे गुरु आहात. तुम्ही मला लय शिकवलं आहात. तुमच्या घासातला घास काढून तुम्ही मला दिला आहात. तुम्हाला साधी एक आताही मला तुम्ही दिलंय. चक्की म्हणा, बिस्किट म्हणा, ते ननकट म्हणा, तुम्हाला एक मिळायचं आणि तुम्ही तुमच्या खिशात घालून माझ्या कदम सरांचे घरी कुणी नाहीये, त्याला सकाळी कुणी नाहीये. म्हणून मला तुम्ही खाऊ घालू कितीतरी घरून घेऊया.
झाडाखाली मला त्यांच्या आईने फडक्यातल्या भाकरी आणून खाऊ घातल्या. बाळांनो, एवढं तुम्ही नका नाही. तुम्ही तुमच्या घरच्यांनी हे सगळं एका गरीब लेकराकरता तुम्ही केलं. पैशाने श्रीमंत असे नाही, परंतु तुमच्यासारखी भावनांची श्रीमंती, तुमच्यासारखी अवजाऱ्याची श्रीमंती माझ्यापाशी नाही. पाहूनो, सागर जेव्हा मी काल घरी गेलो, मला इथून खूप रडलो मी आणि तुला म्हणजे सागर चहा प्यायला टाकून जाऊ. त्याच्या घरी गेलो, त्याला पाहिलं. कसं असतं बाळांनो, जेव्हा निरोपाचे शेण येतात का, तेव्हा सगळं परक वाटतं. तेव्हा मी काल एक तास घेतला का म्हणलं, बाळांनो आज माझा हा शेवटचा तास. मग मी बसलो. सगळं मला माझंच आहे, तुम्ही माझे आहात, पण प्रशासकीय दृष्ट्या मला ते परक वाटतं. कारण काय, ते निरोप घेतला गावात थांबावं लागत. बाळांनो, सागरच्या घरच्यांनी मला घरच्यासारखं प्रेम, मला कितीतरी वेळा बघा भाकरीचे उपकार आयुष्यात फेरता येत नाही किंवा ते होता येत नाही. जीवनभर त्या ऋणात राहावं लागतं, कारण त्या ऋणात आपण जिवंत आहोत. आणि असे सगळे एवढे आभार, एवढ्या उंचीचे मला सहकारी लाभले. आणि सर, माझा स्वभाव हसकर खेळकर आहे. आणि खरं सांगतो, मी 4 वर्षात नाही रडलो कधी. 3 वर्ष 11 महिने काल झाले मला. पण जेव्हा माझा एटीचा आदेश झाला, तेव्हापासून मला एक अनाहूत अशी हुरहुर लागली की आता मला जायचंय, आता मला जायचं. तुम्हाला सांग कसं, मला खरं जाऊ वाटत नव्हतं. फॅमिलीचे काही प्रॉब्लेम झाले मसाला माहिती आहे. त्या प्रचंड त्या दुःखात पण मी काही 2-3 वर्ष माझ्या घर कोणी घरचं आलं नाही. 2 घरचे खूप मला वाईट काम. तर त्या काळामध्ये बाळांनो, तुमचं प्रेम मला लाभलं, तुमची माया मला लागली, म्हणून मी हसून दूर राहतो. कदाचित तुमचं माया प्रेम मला जर भेटलं नसतं तर मी नैराश्यामध्ये जायला मला वेळ लागतो. बोलावं किती शब्द कमी आहेत. मला ती 3 दिवसाची फिरी आली. माझे दियरचं जीवन संपलं होतं अलिबाग. आणि सगळी थोडा मोकळेपणाने बोलतो, तरी मला खूप त्रास झाला होता. म्हणून मला घरी जाऊ वाटत नव्हतं त्यावेळेस. की अन्य गोष्टी होत्या, कारण सगळ्यांना माहिती आहे. मी गेलो, तिथून परत बाहेर पडलो. मित्र परिवारांनी मदत केली. त्या सगळ्या मित्रांचे मिळून आहेत आणि पूर्ण स्टाफ सगळ्यांच्या खरंच माझे शब्द कमी आहेत. म्हणजे गाण्याचा असो. आणि आमचा गुरुमोहर ग्रुप होता. मागच्या वर्षी आम्हाला वार गुरुवार होता. गुरुवार काय बा, मागच्या वेळेस वार गुरुवार होता. आदरणीय केदार मॅडम, पेन माझी मॅडम, मुकिंदेला तर आमचा एक ग्रुप झाला. आणि मी म्हणलं, दादा त्या ग्रुपचं नाव काय द्यायचं बरं. तर केदार मॅडम म्हणल्या, सर तुमचं वाचन चांगलं आहे, तुम्ही त्या ग्रुपला एक नाव. बानो, मी गुलमोहर नाव दिलं. गुलमोहर नाव काय दिलं माहिती का, की ग्रीष्मामध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर सगळे झाड जेव्हा पानांची गळती करतात तेव्हा एकच गुलमोहर जो असतो तो उभ्या ताट मानाने फुललेला असतो. म्हणजे जेव्हा जेव्हा जीवनात संकट येतील तेव्हा सुद्धा आपल्याला उलटा आलं पाहिजे, बहरता आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आता माझ्या 5 मिनिट लागतील, पण सगळ्यांचं माझ्याकरता केलेलं मला सांगणं आवश्यक आहे. कारण कदाचित मला ही संधी परत मिळेल का नाही, तो वेळ मिळेल का नाही मिळेल. आदरणीय पेन बाजी मॅडम आणि केदार मॅडम यांनी मागच्या वर्षी जेव्हा गुरुवारी मुक्कामाला थांबवायचं झाला त्यावेळेस त्या 2 माऊल्यांनी माझ्याकरता गुरुवारचा संध्याकाळचा सभा सकाळी त्या करून आणला.
म्हणजे त्यांचं सगळं काम करून सुद्धा त्या वर्षभर म्हणतोय मी, वर्षभर एक दिवस आदरणीय दादांनी जेव्हा कुरकुळला होते, दादा तुमच्या घरचे खूप खाल्लंय, तुमच्याकडे भाजी मला आनंदी आठवते, तसे काय मला खायला आली नाही, ही तर तुमच्याकडे नाही, मला नक्की बोलवायचं खायचं, नक्की खायचं मला आवड आहे. त्यानंतर कदम सर आहेत, ते माझ्या मातीतले आहेत. इकडे यायच्या आधीही आमचा फोनवर खूप चांगला संबंध नाते होते. त्यांनीही मला खूप हक्काने कालही संगमेला जायच्या आधी त्याच्याकडून चहा पिऊन गेलो. आधाराचं ठिकाण वाटतं, म्हणजे लेकरं खूप उत्तुंग यश मिळवलं. त्याचा माझ्या जिल्ह्याचे आणि माझे पुतणेत म्हणून त्याचे मला अभिमान आहे. साळुंके सर आणि मी मागच्या वेळेस गाडीमध्ये भरपूर वेळा आलो. सरांचं आयुष्य मी त्या दिवशी सर तुमच्या वाढदिवसा दिवशी गेलं होतं, मला तिथं वाचून दाखवलं की शांततामय जीवन आणि निरापेक्षपणे जगणे हे आमचं पाहून, ज्यांना पाहून आम्ही जीवन जगायला शिकलो नव्याने, ते आमचे साळुंके सर. तर तुमच्याकडे पाहून जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी माणूस सामोरे जाऊ 100%. तुमचं जरी माझ्या इथून पुढच्या आयुष्यात साळुंके सर हे नाव जरी आलं सर, तर मी कसलेही संकट हे सहजपणे सहन करू. फक्त तुमच्या नावात तेवढी ताकद आहे, नावात तेवढी ताकद आहे सर. तुम्ही सोचलं किती असेल हे तुम्हालाच माहीत, ती परिकल्पनाही कळवत नाही सर. त्याचे दादांनी खेरकर सर की ज्यांचा माझा परिचय करंडीला असताना मला आदरणीय मैत्री मॅडम सर तुमच्या घरी घेऊन आले होते. तिथं मी तुमचा पाहुणचार घेतला होता. त्या दिवशी मी इलेक्शन ड्युटीवर आलो सर. गवते सरांना म्हणलं सर मला भूक लागली, आपण आदरणीय खेळकर सरांकडे जाऊ, म्हणजे आपल्याला काही ना काही मिळेल. बाळांनो, ते माझं वचन खरं ठरलं आणि सरांनी श्रीखंडासहित सगळे आमची मेजवानी. हे मी का सांगतो माहिती का बाळांनो, मला घर नाहीये, माझी रूम आणि घरामध्ये फरक. घर नसतं, 4 भिंती नसतात, त्याला घराला घर पण देणारे माणसंही त्यात असावे लागतात. ठीक आहे, सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. इथून पुढचा माझा कार्यकाळ इथला संपलेला आहे. तरी सुद्धा जरी सहवास कमी झाला असेल तरी सुद्धा तुमचं प्रेम, तुमची माया, तुमची आपुलकी सगळं असंच माझ्यासोबत माझ्या जीवनांतापर्यंत असंच राहून द्या. जीवनाच्या रस्त्यात जर मला तुम्ही तिथे कसंही भेटलं, जरी आम्ही ओळखू शकलो नाही तरी तुम्ही ओळख द्यायला विसरू नका. कारण 500-550 लेकरं आहेत, त्यांना आम्ही ओळखू शकत नाही. तुम्ही सगळ्यांनी माझा आदरणीय कार्यसर हे सगळं तयारी करून गेले. तेही माझे गाववाले आहेत, गायकवाड सरही सांगून गेले, उमा मॅडम आहेत, माझ्या भगिनी आहेत, आमच्या बहिणाबाई आहेत, आमचे दाजी गाडी चालायला शिकले, खूप बरं वाटलं. त्या सगळ्यांनी खूप वाईट परिस्थितीतून स्ट्रगल करीत आल्या आणि या सगळ्यांच्या सानिध्यात माझ्यासारख्या एका लहानशा रोगत्याला एवढ्या मोठ्या सगळ्या वटवृक्षाने आधार दिला, माझ्यात पारंब्याची शक्ती निर्माण केली. तर तुम्ही तयार केलेली शक्ती, तुमचे अनुभव, इथल्या सगळ्या गोष्टी घेऊन मला एका नवीन शाळेत जायचं आहे. मी मला म्हणलं जेवताना की मी भरलेल्या झाडावरून एकटाच पक्षी उडून गेलोय. आता मला पुढचं झाड कोणतं आहे, ते आंब्याचं आहे का बाबळीचं आहे का फणसाचं आहे काही माहीत नाही. तर येणारे फळ तुमचं आहे कोणते हेही माहीत नाही. पण नक्की सांगतो, तुमचे कदम सर हे तितकाच न्याय देतील जितका तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सर्वांचे शब्दांनी आभार मानणं शक्य नाही, तरी मी हात जोडून सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि माझ्याकडून 4 वर्षामध्ये कुणाला जर शब्द चुकीचा गेला असेल, मन दुखावलं असेल, कळत न कळत, तर सर्वांची मी मनापासून माफी मागतो. आणि तुम्ही आता रडू नका, एवढीच तुम्हाला मी विनंती.